आणि सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच जगभरातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट येथे दररोज विविध प्रकारच्या देणग्या अर्पण होत असतात। साईबाबांप्रती असलेली अपार श्रद्धा आणि भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी भाविक सोन्या चांदीच्या वस्तू, रोख रक्कम तसेच मौल्यवान दागिने अर्पण करत असतात। अशाच एका भक्तिमय भावनेतून ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथील साई भक्त श्रीमती संजुक्ता स्वाईन यांनी तब्बल 7,56,338 रुपये किमतीचे आकर्षक नक्षीकाम केलेले सोन्याचे ब्रॉच श्री साई चरणी अर्पण केले। या सोन्याच्या ब्रॉचचे वजन सुमारे 62 ग्रॅम असून त्यावर अत्यंत सुंदर आणि आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे। साईबाबांच्या चरणी ही मौल्यवान भेट अर्पण करताना साई भक्तांनी आपल्या श्रद्धा आणि भक्तीची भावना व्यक्त केली। संस्थान प्रशासनाकडून या देणगीची अधिकृत नोंद करण्यात आली आहे। दरम्यान या विशेष देणगीनंतर संस्थानच्या वतीनं देणगीदार साई भक्तांचा सन्मान करण्यात आला। संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी श्रीमती संजुक्ता स्वाईन यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले। यावेळी त्यांनी सांगितले की देश विदेशातील लाखो भाविकांचा साईबाबांवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असून भाविक विविध स्वरूपात उदारपणे देणग्या अर्पण करत आहेत। शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात। अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर साई चरणी सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने किंवा आर्थिक देणग्या अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतात। श्रीमती संजुक्ता स्वाईन यांनी दिलेल्या या मौल्यवान सोन्याच्या ब्रोचची सध्या साई भक्तांमध्ये मोठी चर्चा होत आहे। ओम साईराम, संजुक्ता स्वाई, मैं भुवनेश्वर से हूँ, उड़ीसा से। हम लोग 17-18 साल हो गया, हम लोग साल में 2 बार आते हैं शिरडी। और ऐसा है कि मतलब कुछ दिन हो गया कि हम लोग बाबा के लिए कुछ ना कुछ लेके आते हैं और हमारे सामने बाबा उसको स्वीकार करते हैं, पहनते हैं। और हम जब उसको देखते हैं तो बहुत ही सेटिस्फैक्शन आता है हम लोगों को। और बाबा ने हमको बहुत कुछ दिया है और मोस्ट इम्पॉर्टेंटली बहुत अच्छा लगता है यहाँ आने से, क्योंकि यहाँ के अथॉरिटीज़ जो हैं वो हमको इतना सपोर्ट करते हैं, लगता है कि ये हमारा खुद का घर है और हमारे अपने ही हैं यहाँ पे। तो यहाँ पे बार बार आने को मन करता है और हम हमेशा इंतज़ार करते हैं कि कब हम यहाँ आए। यही बस है कि हम आते रहें, ऐसा बाबा के लिए कुछ ना कुछ करते रहें, बस यही है हमारा इच्छा। ओम साई राम।